शिक्षक पतपेढी अलिबागची शतक महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लिमिटेड अलिबागची शतक महोत्सवी वार्षिक सर्वसाधारण सभा महाड इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय हॉल इथं संपन्न झाली। सदर कार्यक्रमासाठी व्यासपीठावर माननीय नामदार भरत शेठ गोगावले साहेब, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री महाराष्ट्र राज्य, महाड शहराचे शिवसेना शहराध्यक्ष डॉक्टर चेतन सुर्वे, माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, संस्थेचे विद्यमान चेअरमन तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष उदय गायकवाड, शिक्षक परिषदेचे कार्यवाह विजय पवार, शिक्षक परिषदेचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष भिकाजी मांढरे, माजी चेअरमन नरेंद्र गुरव, विद्यमान वाईस चेअरमन प्रतिभा पाटील, मानस सचिव देवानंद घोगर आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वप्रथम माननीय नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करून व शाल श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। वर्षभरात मृत्युमुखी पडलेल्या सभासद व इतर ज्ञात अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तदनंतर कामकाजास सुरुवात करण्यात आली। सुरुवातीला आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करण्यात आले। तसेच संस्थेचे सभासद असलेले व सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचा, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व पालकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। संस्थेचे चेअरमन राजेश सुर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सहकारातून समृद्धीकडे या युक्तीनुसार सर्व सभासदांचं हित जोपासण्यासाठी आपली पतसंस्था सदैव तत्पर आहे। शतक महोत्सवी वर्षामध्ये अभिमानानं वाटचाल करणारी आपली कामधेनू पतपेढी म्हणजे रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी लिमिटेड अलिबाग ही आहे। पतपेढीच्या चेअरमनपदी विराजमान होण्याची संधी मिळाली ती केवळ आपण सर्व सभासद, बंधू, भगिनी, ठेवीदार, संस्थापक मंडळ सदस्य यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे। त्याबद्दलच मी सर्वांचा शतशः ऋणी आहे। संस्थेची आर्थिक वैभवशाली वाटचाल केवळ आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच होत आहे। स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी संस्थेनं SMS, RTGS, मोबाईल ॲप, ECG सुविधा सुरू केली आहे। सभासदाचे बचत खाते सुरू करून गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून दिली आहे। आपली संस्था आर्थिक सक्षम बनवण्यासाठी आणि सभासदांना बचतीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठेवीदार 13 महिन्यांसाठी संस्था 9.50% व्याजदर देते। संस्थेच्या सभासद संख्या वाढवण्यासाठी संचालक मंडळांनी शिक्षण सेवकांनी सभासदत्व दिले असून त्यांना त्यांच्या मागणीनुसार कर्ज देण्यात आलं आहे। संस्थेच्या सभासदाची आर्थिक गरज लक्षात घेता राज्यातील पहिली शिक्षक पतसंस्था आहे की जी सभासदांना 30 लाख रुपये कर्ज वाटप करते। संस्थेनं चालू आर्थिक वर्षात 111 कोटीची उलाढाल चालू केलेली असून यावर्षी आपल्या पतसंस्थेला 1,93,00,000 रुपये नफा झालाय। त्याचा संपूर्ण श्रेय आपणास जाते। आपली पतसंस्था सक्षम आहेच, पण अधिक आर्थिक उंच भरारी घेण्यासाठी आपण सर्वांनी पतसंस्थेला बळकटी देण्यासाठी अधिकाधिक ठेवी ठेवाव्यात। आर्थिक अहवाला वर्षात जे सभासद मृत्यू झालेले आहेत त्यांच्या वारसांना मृत्यू फंड योजनेचा लाभ देऊन त्यांच्या दुःखात पतसंस्था सहभागी झालेली आहे। अहवाल वर्षात सभासदांच्या कायम ठेवीवर 8.50% जणांनी व्याज वाटप सुरू केलेलं आहे। शेअर रकमेवर 8.50% दरानं लाभास शिफारस देण्याची केली आहे असं सांगितले। माननीय नामदार भरत शेठ गोगावले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ही संस्था स्वातंत्र्यपूर्व काळातील 1925 पासून चालू असून या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। आपल्या पूर्वजांनी संस्थेची स्थापना केलेली आहे आणि आज संस्थेचं आपल्या रीतीनं काम चालू आहे। त्यामुळे आपण आज शतक महोत्सवाकडे वाटचाल केलेली आहे असं सांगितले। माननीय मंत्री महोदय यांनी संस्थेला होणारा नफा ही चांगली बाब असून सहकारामध्ये एखादी संस्था चालवणं खूप अवघड आहे असं सांगून संस्थेचे चेअरमन राजेश सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची योग्य पद्धतीनं वाटचाल चालू आहे। त्याबद्दल संस्थेचे चेअरमन व पॅनल प्रमुख राजेश सुर्वे व सर्व संचालक मंडळाचे कौतुक केले। सदर सभेत पुढील विषयावर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली। मागील वर्षी रविवार दिनांक 25/8/2024 रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल वाचून मंजूर करणे, 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 अहवाल मंजूर करणे, 31 मार्च 2025 रोजीचा आर्थिक ताळेबंद नफा तोटा पत्रक यास मंजुरी देणे, संचालक मंडळानं शिफारस केलेल्या 2025 ते 26 चे अंदाजपत्रक व गत वर्षी जादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे, संचालक मंडळांनी शिफारस केलेल्या 31 मार्च 2025च्या नफा वाटणीस मंजुरी देणे, वैधानिक लेखापरीक्षकांकडून आलेल्या सन 2024 ते 25चा तपासणी अहवाल वाचणे, त्यास दोषदुरुस्ती अहवाल वाचून मंजूर करणे, पुढील आर्थिक वर्षाकरता वैधानिक हिशोब तपास कामाची नियुक्ती करणे,
संस्थेच्या सन 2024 ते 25च्या अधिक भांडवली व महत्त्वाच्या खर्चास मंजुरी देणे, महाड व अलिबाग येथील जमीन खरेदीबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेणे, संस्थेचे अलिबाग येथील इमारतीमधील दुरुस्ती व रंगकाम करता केलेल्या खर्चास कार्योत्तर मंजुरी देणे, संस्थेच्या शतक महोत्सवी अंदाजपत्रकास खर्चास मंजुरी देणे, सर्वसाधारण सभेस उपस्थित राहणाऱ्या सभासदांच्या चहापाणी अल्पोपहार प्रवास खर्च यासाठी 1000 रुपये देणे यासाठी मंजुरी देणे, संस्थेच्या शतक महोत्सवी सभेत उपस्थित राहणाऱ्या सभासदास प्रवास खर्च यासाठी 500 रुपये देण्याबाबत मंजुरी देणे, संचालक मंडळानं शिफारस केलेल्या पोटनियम दुरुस्ती मंजुरी देणे, सदर विषयावर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली। विजय पवार, प्रसाद म्हात्रे, दीपक पाटील, वैभव कांबळे, सुजित बनगर, निलेश तुरे, विश्वनाथ पाटील, दीपक खाडे, आशिष पवार, गणेश निझापकर, दिलीप साळवी आदी सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना संस्थेचे चेअरमन राजेश सुर्वे यांनी सभासदांना समर्पक व सविस्तर असं उत्तर दिल्यानं सभागृहात उपस्थित सभासदांचं समाधान झालंय। यावेळी संस्थेचे संचालक भगवान घरत, सुशील वाघमारे, उमेश महाडेश्वर, जितेंद्र बोडके, रवींद्र पालकर, निलेश साळवी, प्रमोद भोपी, राजेंद्र पाटील, राजेंद्र फुलावरे, प्रफुल्ल पवार, बालाजी गुबनरे, रेश्मा धुमाळ, संदेश पालकर आदी संचालकांसह कर्मचारी व जिल्ह्यातील सभासद उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उषा खोपडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे माजी चेअरमन उदय गायकवाड यांनी मानले। शेवटी वंदे मातरम या राष्ट्रगीतानं सभेची सांगता झाली।